आपल्या नाशिक शहरात पाहुणे येणार, ही तर आपल्या संस्कृतीची शान आहे. कोणी पाहुणे म्हणून आले तर आपण दार उघडतो, पाणी देतो, जागा करतो. पण पाहुणे घरात येणार म्हणून आपल्या घराची भिंत पाडून आपण जागा करतो का? तपोवनातील 1700 झाडांची गोष्ट याच प्रकारची आहे. पाहुणे येणार म्हणून झाडं तोडणं हा कोणता शहाणपणा? कुंभमेळा येतोय, स्वागत आहे, पण एकच प्रश्न, पाहुणे काही दिवस राहणार, पण या 1700 झाडांचा जीव कोणत्या व्यवस्थेसाठी द्यायचा? नाशिकमध्ये इतर ठिकाणी असलेल्या रिकाम्या जागांमध्ये तात्पुरते सेटअप्स होऊच शकतात ना. व्यवस्था वेगळ्या ठिकाणीही होऊ शकते, मग तपोवनच का? आणि हेही विसरू नका, काही दिवसांपूर्वीच नाशिक शहर शुद्ध हवेच्या गुणवत्तेत देशात 5व्या क्रमांकावर आलं आहे. जे शहर आज देशाला स्वच्छ हवा दाखवतंय, तेच शहर उद्या 1700 झाडं तोडून धुराने भरलेलं कसं दिसेल? खरं तर तपोवन हे नाशिकचं फुफ्फुस आहे, म्हणजे लंग्स. इथली हिरवळ, सावली, पक्षी, प्राणी ही आपल्या मुलांची ठेव आहे. आणि ही ठेव काही दिवसांच्या व्यवस्थेमुळे नष्ट करायची, हा निर्णय कोणत्याच अर्थाने समजूतदार नाही. कारण झाडं गेली तर शहराचे तापमान वाढणार, हवेची गुणवत्ता आणखीन खालावणार, हानी मात्र कायमचीच होणार. आणि ही ठेव वाचवण्यासाठी जनता उभी राहिली आणि चिपको आंदोलन झालं. कारण सगळ्यांना एकच संदेश द्यायचा होता आणि आहे, पाहुणे येणार म्हणून झाडं मरायला नकोत. जागा हवी तर शोधा, पण झाडं तोडू नका. शहरात पाहुण्यांचं स्वागत करूयात, पण शहराचा श्वास गुदमरू न देता. तपोवन वाचू दे आणि झाडं उभी राहू दे. सेव्ह तपोवन, सेव्ह नाशिक, सेव्ह नेचर.